नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आज आम्ही आहोत वाशिम तालुक्यातील कळंबा या गावी. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेच्या माध्यमातून मीराताई कापसे यांनी या ठिकाणी मसाला प्रक्रिया उद्योगाची निर्मिती केलेली आहे. आणि या उद्योगाची पाहणी करण्यासाठी कृषी संचालक प्रक्रिया व नियोजन कृषी विभाग महाराष्ट्र शासन पुणे माननीय श्री विनयकुमार आवटे सर या ठिकाणी आलेले आहेत. सर, हा प्रकल्प जेव्हा आता आपण बघितला तर आपली काय प्रतिक्रिया आहे, आपण काय मार्गदर्शन कराल? नाही, ऍक्च्युअली इथं वाशिम हा जो आहे शेती आधारित अर्थव्यवस्था असलेला जिल्हा आहे. आणि या ठिकाणी जे आहे तर जे काही कृषी उत्पादनं आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून व्हॅल्यू ॲडिशन जर केलं तर 4 पैसे या ठिकाणी जास्त मिळतील. आणि त्या दृष्टिकोनातून खूप छान वाटलं की अशा एका छोट्याशा गावामध्ये जे आहे प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतली जी अन्न प्रक्रिया योजनेतली जी आहे तर ती संयंत्र या ठिकाणी पोहोचलेली आहेत. आणि अगदी आपण बघतोय की घर जे आहे आता त्याला कोबा वगैरे आहे ना, अशा ठिकाणी जे आहे तर ते युनिट जे आहे ना अत्यंत चांगल्या पद्धतीचा मसाला तयार होतोय याच्यामध्ये. तर बघून मला खूप आनंद झाला. आणि जवळपास एक साधारणतः 1-2-2.5 लाखाचं वार्षिक उत्पन्न त्या या ठिकाणी कमवतात. आणि घरातल्या घरात असून ते जे आहे तर घरातली कामं जबाबदाऱ्या पार पाडत अशा पद्धतीने करतात. आनंद आहे. तर याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अडचणी देखील समजल्या की या ठिकाणी जे आहे ते साधारणतः 10 म्हणजे 20 ग्रॅम ते 50 ग्रॅमच फक्त पॅकिंग होऊ शकते याच्यावर. आणि मार्केटमध्ये डिमांड एकतर 5 ग्रॅम 10 ग्रॅमची आहे किंवा मग 1 किलोची आहे. म्हणजे छोटा आणि मोठा याच्यामध्ये जे आहे तो त्यांनी समस्या आता त्यांच्या लक्षात आली आहे. जेणेकरून आता ते मशीन पुढे एक्सपान्शनच्या संदर्भामध्ये याचा निश्चित प्रयत्न करतील. तर आनंद आहे. हे स्वराली मसाले हे म्हणजे कशामुळे तुम्हाला स्वराली मसाल्याचा ब्रँड तुम्ही ठेवला नाव? आम्ही पहिले माझं कपड्याचं होतं सर, स्टेशनरी होती. त्याच्यानंतर मी कपड्याचं दुकान लावलं. पण दुकानात एवढी मागणी नव्हती. त्याच्यानंतर असं वाटलं काय करावं, बिझनेस मध्ये पुढे जाण्यासाठी काय करावं, आपल्या मार्केटमध्ये सध्या काय चालू शकते. नंतर मग लक्षात आलं की मसाले खाद्यपदार्थ हे चालू शकतात. त्याच्यानंतर मग मसाल्याचं लक्षात आलं. नंतर मग आम्ही छोटी मशीन घेतली, ग्राइंडर फक्त ग्राइंड करायचं आणि मेणबत्तीने पॅकिंग करून विकायचं. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर समजलं की याला इतकी व्हॅल्यू नाही. स्वराली, अंबारी या पॅकिंग त्याची पॅकिंग जी आहे थोडी आपली नव्हती. मग आपले ओरिजिनल असून तरी मागणी नव्हती एवढी. नंतर मग याच्या मशीनचं त्याचं लक्षात आलं. नंतर आम्ही लोन मिळवलं आणि पॅकिंग मशीन. मग तुम्हाला आता ही प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना आहे याच्या संदर्भामध्ये माहिती कुठून मिळाली? आणि याच्या ऑनलाईन मीटिंग झाली होती, गटातूनच मीटिंग घेतली होती. कोणी कृषी विभागाने घेतली होती? कृषी विभागाने घेतली होती. हा, गोपाळ मुठाचा फोन आला होता. आणि त्यांनी मग सांगितलं तुम्हाला जर तुम्ही इंटरेस्ट असाल उद्योगासाठी तर तुम्हाला त्याच्यातून लोन मिळू शकते आणि तुम्ही ते मग त्याचे प्रस्ताव द्या आमच्याकडे. मग बँकेचं जे प्रपोजल आहे तुम्ही पहिल्यांदाच अशा प्रकारे केलं का बँकेचं लोन साठी? त्यासाठी कुणी मदत केली का तुम्हाला ते प्रस्ताव तयार करायला, बँकेचं लोन मंजूर होण्यासाठी? मग ऑनलाईन वगैरे पण जे आहे तर त्यांनीच भरून दिलं प्रस्तावाचं वगैरे? मग आता तुम्हाला याचा संपूर्ण खर्च किती आला साधारण? सर्व आमचं 10 लाख पर्यंत गेलं सर. 25 लाख पर्यंत ग्राइंडर मशीन आणि 2 मशीन ह्या बसल्या आणि रोल आणि रॉ मटेरियल नंतर मग 2.5 लाख रॉ मटेरियल ट्रान्सफर. मग याचं अनुदान साधारणतः किती तुम्हाला मंजूर झालं आहे? 35%. अच्छा, 3.5 लाख पण मंजूर झालं. ते तुमच्या बँकेत जमा झालेलं आहे? हो, बँकेत जमा झालेला अनुदान जमा झालेलं आहे. स्वराली, ते तुम्ही स्वतःचं पण हे ब्रँड आहे, स्वराली नावाने या करताय आणि तुम्ही इतरांचे पण काही ब्रँड तयार करून देता. बरोबर? म्हणजे इतर कंपन्या आहेत त्या तुमच्याकडून पॅकेजिंग करून घेतात. ते कोणकोणते आहेत? सध्याच्या ढोकळा ब्रँड. आणि त्यांचे किती तुम्ही प्रोसेसिंग करून देता? आम्ही सध्याचं समजा 50 किलो पर्यंत चालू आहे. नुकतंच चालू झालं. 50 किलो पर्यंत बसून देतात. 8 दिवसाला 50 किलो. 8 दिवसाला 50 किलो ते प्रोसेस करतात. आणि तुम्ही तुमचं किती प्रोसेस करताय? आम्ही तर 1 क्विंटल मसाला आमचा 8 दिवसात पडते. तुम्ही 1 क्विंटल तुमचा आहे 8 दिवसात. आणि त्यांना 50 किलो म्हणजे 150 किलो तुम्ही एका आठवड्याला प्रोसेस करून पॅकिंग करून देता. सध्या माझ्या हाताखाली 10 बाया आहेत. 10 बायकांना काम आहे माझ्या. त्यांना साधारण किती रोज मिळतो? त्याला 200 रुपये रोज आहे. अच्छा. सकाळी 10 वाजता येतात, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ते आठवडाभर हे काम चालतं? हो, आठवडाभर पण चालते. 10 बाय आठवडाभर काम तुमच्याकडे काम पॅकिंग वगैरे पॅकिंग हे चालू आहे सर. भाजणं हे माल 1 क्विंटल आता म्हणजे ते जर त्यांची जर मजुरी झाली तर ते किती होते मग आठवडाभराची?
हो सर, रोज 2,000 रुपये होऊन राहिला 200 रुपये. रोज 2,000 पण आता मार्केटिंग सध्या आमचं 5,000 रुपये रोज सेलिंग चालू आहे. 5,000, 6,000, 7-8 पर्यंत पण जातात रोज मुलं. आणि म्हणजे तुम्ही 10 लोकांना रोजगार पण देताय. आणि हे सगळे त्यांचा रोजगार सोडून तुझं मशीनचं मेंटेनन्स, लाईट सगळं सोडून तुम्हाला काय उरतं? म्हणजे आठवड्याचं जरी आपण गणित काढलं की तुम्ही 35 किती 35%. खूप छान प्रकारे गावातल्या गावामध्ये हा प्रक्रिया उद्योग उभारलाय आणि म्हणूनच आपल्या राज्याचे माननीय संचालक साहेब या ठिकाणी तुमच्या उद्योगाला भेट दिलेली आहे. आता हे प्रिंटिंग कोणाकडनं करून घेतलेलं आहे रोज? आता तुम्ही FSSAI चं लायसन्स वगैरे केव्हा घेतलं? लायसन्स मिळवताना काय अडचण वगैरे आल्या तुम्हाला? अच्छा, पटकन मिळवलं आणि नंतर मग याने उद्योगाला स्टार्टअप केला 2018. छान. वाशिम मध्ये पण तुमचं ब्रँड बऱ्यापैकी झालं, ते कसं केलं? हो, छान केलं. पहिल्यांदा कसं केलं तर आपलं मार्केटिंग पेट्रोलचा खर्च पण नाही निघला. म्हणजे आमचं नवीन सोराली चालते का नाही, आमचे काय एवढे ठाणारी काही चालतात. नंतर आता जर आमची गाडी जरी आली तर लगेच मला सोराली मसाले आले, सोराली मसाले असे काही जण दुकानदारच होता. तुमचा मसाला म्हणजे आमच्या घरच्या माणसाला तुमचा मसालाच आवडते. चांगलं. नाही, थोडस सेमी ऑटोमॅटिक टाईप मधलं आहे. तुम्हाला अल्ट्रा मॉडर्न जो आहे, परंतु मग त्याची कॉस्ट पण खूप हाय जाते ना. मग तुमच्या याला मार्केट पोटेन्शियल जे आहे किती आहे तुमचा कप 1-1.5 क्विंटल साठी जे आहे तर तेवढं परवडणार नाहीये. त्याच्यामध्ये एवढी मोठी 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट जी आहे. राईट. पण चला, आता हे तुम्हाला अनुभव तरी मिळाला, तुमचा कॉन्फिडन्स तरी वाढला की हे होऊ शकतं. 2 वर्ष झाले तर 2021 मध्ये एवढा काही नव्हता, डिमांडच नव्हती. त्याच्यानंतर 2022 पासून चांगला स्टार्टअप सुरू म्हणजे चांगला हे घेतला. छान. आता तुम्ही उद्योजकता व्हावं असं तुम्हाला काय म्हणजे पूर्वीपासून वाटत होतं की नंतरच आलं? इच्छा होती, पण माझ्या मिस्टरांनी भरपूर मदत केली. म्हणजे जे मनात असलं तू कपड्याचं करशील का, कपडे आज असं नाही, पैशासाठीच नाही, पण आपल्याला समजा करायचे म्हणजे प्रोत्साहित केलं त्यांनी. राईट. खूप छान. मदत पण करतात. पुष्कळ याची मार्केटिंग करण्यासाठी रॉ मटेरियल साठी आम्ही दोघं जातो, रॉ मटेरियल स्वतः आणतो, सर्वांसाठी मदत करतो. अच्छा, चांगलं आहे. धन्यवाद. थँक्यू.